सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठे तटे भीमरत्यं वरुण पुंडरीकाय दत्तमुनींद्रहि समागत तिष्ठं तमानंद कंदो परभ्रमलिंगो भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपदाने गतेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक हे पायावरी या वार करी संताचा आये महाराज विराजे आये महाराज विराजे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जन्माला आल्यानंतर जन्माची आमची सार्थकता कोणत्या दिवशी झाली आणि ती कोणामुळे झाली तो प्रतिपादित करणारा अभंग आहे विठाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खऱ्या अर्थानं आपल्या मौजे चौका तालुका जिल्हा संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती लावायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर
या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह भावार्थ रामायण कथावस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 33वे, म्हणजे माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे सप्ताह. मी आताशी 32शीत सुरू केलं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असणाऱ्या सप्ताहात मला कीर्तन करायची संधी मिळते. मी माझं भाग्य समजतो. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडं पारायणाचं नेतृत्व आहे ते हरिभक्ती पारायण रामदासजी महाराज कदम श्री क्षेत्र पैठण या सप्ताहाचं मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं जे करतायत ते खऱ्या अर्थानं हरिभक्ती पारायण कल्याणजी महाराज जाईभाई बाबाच ना. वा, अतिशय गोड नियोजन, अतिशय गोड आयोजन आणि त्यातली आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला समस्त ग्रामस्थ आणि ज्यांना आजचं माझ्या सेवेचं सौजन्य घेतलंय ते श्री रमेशजी कारभारी वाहक आणि श्री युवराजजी शेठ सुरत. एकदा जोरदार टाळी दोघांसाठी वाजवा, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. गणपतीमध्ये माझं सुरतला कीर्तन झालं आणि सुरतला कीर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले युवराज शेठ होते आणि त्यांनी कीर्तन ऐकल्यानंतर ते म्हणले महाराज यांना इंदुरीकरांचं कीर्तन हवं होतं, पण मी सांगितलं ह्यांना फक्त एकदा बोलवून बघा आणि मग तुम्हाला नाही आवडलं तर आम्हाला सांगा. आम्ही माघारी येतोय नाही येतोय तेवढंच रस्त्यातच महाराज त्यांचा फोन आला आणि रस्त्यातच त्यांनी तारीख दिली. खऱ्या अर्थानं अतिशय प्रेम करणारी माणसं आहेत, अतिशय गोड नियोजन आयोजन आणि खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे या ठिकाणी अतिशय गोड फोटो टाकलाय आपले गोपीनाथजी मुंडे साहेब. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा अशा माणसांचा फोटो बॅनरवरती दिसतो किंवा कॉम्प्लेटवरती दिसतो ना, त्यावेळेस एक चांगलं वाटतं की खऱ्या अर्थानं जी माणसं निस्वार्थीपणे समाजासाठी जगली, ज्या माणसानं समाजाला आधार दिला, ज्या माणसानं आम्हाला माणसात बसवलं, ज्या माणसानं महाराष्ट्र काय महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राच्याही बाहेर ज्या माणसानं पोहोचवली, आणि आज खरंच जर गोपीनाथजी मुंडे असते ना तर महाराष्ट्राचा चेहरा काही वेगळाच असता. पण चला, नियतीच्या पुढं कुणाचं चालत नाही. जेवढं आयुष्य भगवंतानं दिलं तेवढं ते चांगल्या पद्धतीनं जगले, समाजासाठी जगले, महाराष्ट्रासाठी जगले आणि महाराष्ट्राला एक चांगल्याच ठिकाणी त्यांनी पोहोचवलं. असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, सध्यांचं सर्वस्थान छत्रपती शिवाजी महाराज आपलं सर्वांचं आराध्य दैवत. खऱ्या अर्थानं जरी एकही मंदिर नसलं तरी ज्यांना प्रत्येकाच्या हृदयात मंदिर केलंय ना, असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये कीर्तन करण्याची संधी मिळते. गायनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्ती पारायण बाबासाहेबजी महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण अंकुश महाराज असतील, त्याचबरोबर समाधान महाराज, गावातील भजनी मंडळ, आमचे चोपदार बाबा एकदम वजनात आहे, काही टेन्शन नाही, आणि आमचे हे लहान बाल गोपाळ 2-3 जण आमचे ज्ञानोबराया तुकोबराया, आणि या बाजूला आपल्या सप्ताहाचं मार्गदर्शक जे आहेत ज्यांनी पहिलीच चाल अतिशय गोड गायली ते हरिभक्ती पारायण आदरणीय गुरुवर्य आमचे कल्याणजी महाराज, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला हरिभक्ती पारायण पल्हाळजी महाराज, त्याचबरोबर कल्याणजी महाराजांना ज्यांना गोड साथ केली ते हरिभक्ती पारायण कापडे महाराज, त्याचबरोबर गावातील सर्व भजनी मंडळ, विनेकरी बाबा, सनई वादक जे आहेत ते अतिशय गोड आहेत, हरिभक्ती पारायण ढवळे महाराज, आणि त्याचबरोबर या कीर्तनाचं नाक, ज्यांची थाप ऐकल्याबरोबर नाचावं असं वाटतं आणि तुम्ही नाचणार आहेत, ज्यांची थाप ऐकल्यानंतर नाचावं असं वाटतं, अतिशय नम्र बरं का. मी त्यांना सांगितलं महाराज आवाज थोडा कमी होतोय, तसं पक्वाचे आवाज कमी करत नाहीत, पण त्यांना ऐकलं. असे मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग रत्न, हरिभक्ती पारायण आकाश महाराज, आणि त्यांचं मन सुद्धा आकाश एवढं मोठं आहे. वा, अतिशय गोड, एकदा जोरदार या सगळ्यांसाठी बरं का. त्याचबरोबर जे पुढं यूट्यूबच्या माध्यमातून शूटिंग करतायत, कालच आमची ओळख झाली. हाच परिसर ना आपला, अंबडमध्ये राहतात ते, जालना अंबड, त्या ठिकाणाहून त्यांनी मला फोन केला, महाराज उद्या तुमचं या भागात कीर्तन आहे, आम्हाला तुमचं कीर्तन शूट करायचं आहे. तसं महाराज तुम्ही कधीही शोधा, कोणत्याच यूट्यूब चॅनलवरती माझं कीर्तन दिसणार नाही, कारण माझे स्वतःचे चॅनल तेवढे मोठे आहेत. आमचे चॅनलचे सर्वही या ठिकाणी आहेत. माझे जिवलग मित्र हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर, ते माझं संपूर्ण चॅनलचं काम पाहतात. माझे चॅनल मोठे असल्यामुळे मी कोणाला शूटिंग करून देत नाही.
ज्याला विकास देवडे ऐकायचं आहे त्यानं माझ्या चॅनलवरती यायचं. पण चला तुमचं प्रेम बघितलं आणि मग तुम्हाला सांगितलं महाराज या, काही अडचण नाही. एकदा माझा वारकरी या यूट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण तशी ही एवढी मोठी लोक 3-3 कॅमेरे आहेत, 2 तासाची लग्नाची शूटिंग करायची मला तर 20,000 घेते ती. मग आपल्या 2 तासाच्या कीर्तनाच्या शूटिंगसाठी 3 चालू आहेत, 3 अतिशय गोड आणि खऱ्या अर्थानं माझा आवाज अतिशय सुंदर करून जे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते अतिशय गोड साऊंड सिस्टम, नवनाथ मंडप अँड साऊंड सिस्टम, चिंचोली बुद्रुक, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. दादा आपली ही सिस्टम अतिशय गोड आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्वजण आनंदात आहात, उत्साहात आहात. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाकडे प्रस्तुत होतो. विठाला बघा, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज आजी म्हणजे तो निश्चित एक दिवस असावा बरं का, कोणता तरी एक दिवस असावा. महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तो अभंगाकडे जाताना, अभंगाच्या पहिल्या चरणात जाताना तो कोणता दिवस मी स्पष्ट करून देईल. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बाबा निश्चित जन्माला तर प्रत्येकालाच यावं लागतं. बघा बरं का, जन्माला तर प्रत्येकालाच यावं लागतं. या जगात 3 जन्म आहेत, एक देवाचा आहे, एक संतांचा आहे आणि एक तुमचा आमचा आहे. तसं देवाचा जन्म म्हणता येत नाही, तो अयोनिक संभव आहे, त्याचं प्रागट्यकरण असतं. पण जरी हे सगळं खरं असलं तरी त्याचा जन्मोत्सव सोहळा मात्र करावाच लागतो. एक सोहळा देवाचा आहे. देव आले, देवाचं काम काय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. संतांचं काम काय, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि तुमचं आमचं काय, देवे दिला देह भजना गोमट्या तो या झाला फाटा. बाधिकेचा आलाय, दोघांचं काम भजन करणं सांगितलं, एक संताचं आणि एक तुमचं आमचं. पण पहिला जो जन्म आहे ना तो देवाचा आहे. देवाचा जन्म जरी भक्तांचं रक्षण करण्यासाठी झाला असताना कल्याणजी महाराज, तरी सुद्धा देवाला या जगात आल्यासवरती भजनच करावं लागतं बरं का. मी नाही बोलत, किती गोड प्रमाणे बघा. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम पूज सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा, राम पूजी सदा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोलो सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. महादेव आले तरी भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. महाराज तुमचंच नाव राहिले, काय नाव आहे हा? राम. वा, नाव पण काय टायमिंगला आलंय, याला म्हणायचं जुळून येणं. वा, राम महाराज अतिशय गोड. हा, देव जरी आला तरी भजन करावं लागतंय. अभंगाचा पहिलं चरण आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण महाराज त्या दिवशी नेमकं तुमच्या जन्मात आलं कोण? महाराज म्हणतात आमच्या जन्मात संत आले आणि संतांनी आमचा सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले संती. पण महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माची सार्थकता झाली. इको कमी करा. या जगात प्रत्येकाच्या भूमिकेनं जर पाहायचं झालं तर महाराज आमचा संसार चांगला असेल तर आम्ही म्हणतो आमच्या जन्माची काय झाली, सार्थकता झाली. महाराज तुमचा संसार काही चांगला नव्हता हो. आजपर्यंत एकही कीर्तनकार असा नाही की जो तुमचा संसार सांगत नाही, आणि जो सांगत नाही तो आळसी म्हणावा लागेल, बरोबर ना.
एकही कीर्तनकार असं नाही की जो तुमचा संसार सांगत नाही. महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुमची एक पत्नी अन्न अन्न करता मिली महाराज. संसार चांगला नव्हता महाराज. एक फायदा सांगा ना, एक की तुमचा संसार खऱ्या अर्थानं तुमच्या जन्माचं खरं फळ मिळालं. महाराज म्हणतात एक नाही, आजच्या अभंगात 2 फायदे सांगतो. या जगात सर्वात मोठं भय माणसाला कशाचं येऊ? मरणाचं. बरोबर ना? प्रत्येक क्षणाला माणसाच्या मनात एकच चिंता आहे, मी कधी मरतोय, मी कधी मरतोय, जगलच का नाही, मरतोय का नाही. बरोबर ना बाबा? प्रत्येकाच्या मनात एकच क्षमता आहे रात्रंदिवस माणसाच्या, मी मरलच का नाही, मी कधी मरतोय. पण बघा महाराज म्हणतात माझ्या जीवनातलं ते भयच निघून गेलं. मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर. महाराज खंतीबद्दल काय बोलाल? प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण महाराज म्हणतात नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आमच्या जीवनातली खंत सुद्धा काय झाली? नासून गेलो. महाराज आता पुढे काय बोलाल? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बघा बरं का, थोडं अजून पण इको कमी करा. कृतकृत्य असण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. काही कायला वाटतं शेजारच्याची 5 एकर इकाई निघाली, ती घेतली, कृतकृत्य झालो. काही कायला वाटतं चांगलं संभाजीनगरमध्ये एखादा फ्लॅट घेतला, कृतकृत्य झालो. बिल्डिंग बांधली, कृतकृत्य झालो. काहीला वाटतं मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, कृतकृत्य. कशाचा? डोंबल्याचा कृतकृत्य झाला. मुलगी नांदाई निघून गेली, मुलगा परगावी नोकरीला निघून गेला. आपल्याला खायला घालाय कोण राहिलं नाही. ही सगळी मोठी पंचायत झाली. कृतकृत्याची शेवटची व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही ना, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि या जगात एकच आहे असा, तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात तो आम्ही मिळवला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. थोडा इको पण कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. मग महाराज काळाचं वगैरे काय आता तुम्हाला भय अजिबात नाही. महाराज म्हणतात जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. नवे नवे माझं नाव ऐकलं तरी तुका राम नाम घेता का पियम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कारण काळावरची ज्याची सत्ता आहे ना, तो आता आमच्या माग पुढं करतोय. देव उभा मागे पुढे वगवी कोडे संकट. पण हे कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा अभंग विठाला. अभंग संतपर प्रकरणातला आहे. तुम्ही म्हणाला महाराज अभंगाचं फक्त द्रौपदाचा पूर्वार्ध संतांविषयी आलाय, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय अभंग संतपर प्रकरणातला पटवून देतो मग विस्ताराकडे येतो. या अभंगात 4 चरण आहेत, लक्ष देऊ नाही का? या अभंगात 4 चरण आहे. पहिलं चरण आहे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती. कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. कृतकृत्य झालो. कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. इच्छा केली ते पावलो. कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. आणि शेवटी तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती. उर्वरित 3.5 चरण फक्त अभंगाच्या द्रौपदा भोवती फिरतात. म्हणून महाराज म्हणतात हा अभंग संतपर प्रकरणातला विठाला. बघा काही माझ्या नित्याच्या भूमिका आहेत. महाराज लोक आम्हाला विचारतात कीर्तन का करायची. लोक चंद्रावरती पोहोचली. भारतानं तर एवढा मोठा विक्रम केलाय, जगात कोणत्याच देशानं केला नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपलं चंद्रयान उतरवलं आणि विचार करतंय, शोध घेतंय काय मिळतंय का, तिथं राहता येईल का, तिथं पाणी आहे का, तिथं ऑक्सिजन आहे का. हा सगळा विचार महाराज लोक करतायत. लोक चंद्रावरती पोहोचण्याचे विचारत आहेत. आणि तुम्ही अजून मात्र धोत्रातच कीर्तन सांगताय. हे जरा चुकीचं नाही का? हे जरा चुकीचं नाही का? लोक पुढारली महाराज, लोक पुढारली ना महाराज, लोक पुढारली ना. शूटिंगवाले लोक इतकी पुढारली की लोक आता 5-5 हजाराच्या फाटक्या पॅन्टी घालायला लागली. लोक सुधारली ना, लोक सुधारली. लोक बाबा जुन्या काळात कपडे मिळत नव्हते म्हणून लोक फाटकी कपडे घालत होती. बरोबर ना? मला कळतंय माझ्या काळात आमच्या सुद्धा पॅन्टी फाटलेल्या राहायच्या शाळेत जात असताना. बरोबर ना? मला एक सांगा, लोक सुधारले आम्ही म्हणतोय, एकीकडे लोक सुधारल्याचा आम्ही पुरावा देतोय. आम्हालाच प्रश्न विचारता महाराज आजच्या काळात कीर्तनानं समाज बदलेल, आजच्या काळात कीर्तनानं समाज सुधारेल, कीर्तनानं समाज चांगल्या मार्गावरती येईल असं तुम्हाला वाटतं? अरे ऐका, लोकाला भिकेचे डोहाळे लागले. महाराज 5-5 हजाराच्या पॅन्टी चांगल्या घेतात आणि फाटलेली नसली तर रिजल पाणी खुडीत येत. लय अवघड झाले. लोकाला भिकेचे डोहाळे लागले. जुन्या काळात मिळत नव्हत्या म्हणून त्या गोष्टी होत्या. चला मला पटवून द्यायचं आजच्या काळात का कीर्तन करायची. माय डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात. डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात.
ओठ कापड नसतात तरी पुन्हा पुन्हा शिवल्या जातात. निसर्ग बायको नाही तरी पुन्हा पुन्हा रुसल्या जातोय. आणि मनुष्य वातावरण नाही तरी पुन्हा पुन्हा बदलतोय. आणि या बदललेल्या माणसाला जर पुन्हा माणसात आणायचं असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम हे भगवंताचं कीर्तन आहे. कीर्तनाशिवाय समाज बदलू शकत नाही. पटवून देतो, त्या टेबलाला पायत पण त्या पायानं टेबल चालू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं सुई वास घेऊ शकत नाही. कांगव्याला दात आहे पण त्या दातानं कांगवा घास खाऊ शकत नाही. मोराच्या पिसाऱ्याला डोळा आहे पण त्या डोळ्यानं मोर पाहू शकत नाही. अरे माणसाकडे सगळं आहे पण माणसाला मात्र अजूनही माणूस होता येत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि माणसाला माणूस बनवणारं साधन जर कोणतं असेल तर ते कीर्तन आहे. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज या ठिकाणी दुरुक्तीचा दोष पत्करतात आणि तरी सुद्धा सांगतात कीर्तन चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे. का तर कीर्तनात आल्यानंतर अंग काय होतं? हरिरूप होतं. नवे नवे ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर समाधीचे सुख सांडा उवाळूनी ऐसा या कीर्तनी. ब्रह्मरस जे समाधीत सुद्धा सुख नाही ना त्याच्यापेक्षा कैक पटीनं सुख हे भगवंताच्या कीर्तनात आहे. म्हणून आजच्या काळात कीर्तनाची गरज आहे. नाहीतरी जगात दुसरं काही चांगलं राहिले. जगात काही चांगलं राहिले. 5 मिनिटं टीव्ही लावा, 5 मिनिटं उचला उचली धराधरी आपटापटी पळवा पळवी. ह्याच्यावर थुकला, त्यो त्याच्यावर भुकला, ह्याने ह्याला कुकू लावलं, ह्याने ह्याला भांडारा लावला, ह्याने ह्याच्यावर गुलाल टाकला, ह्याने ह्याला हाणलं. काय टीव्हीला चांगलं? टीव्हीला 5 मिनिटात काही चांगलं बघायला मिळते गड्या. 5 मिनिटं टीव्ही लावली ना 10 दिवस करमत नाही. लय अवघड झाले. म्हणून चांगलं मार्ग, चांगलं ऐकायचं ठिकाण इथंच राहिले. म्हणून इथं सुद्धा लोकांनी चांगलंच बोलावं, लोकांच्या भल्याचंच बोलावं. इथं सुद्धा इकडे तिकडे नाही केलं पाहिजे. चला तो माझा विषय नाही, पण माणसाला माणसात आणायचं म्हणून कीर्तन आहे. बाबा आजच्या काळात आम्हाला देव सांगणं हे खऱ्या अर्थानं आमच्या पुढे चॅलेंजच नाही. आमच्या पुढे देव सांगणं, परमार्थ सांगणं चॅलेंज नाही. परमार्थ लय वाढला. रोज कीर्तन आहे, 10व्याला कीर्तन आहे, 13व्याला कीर्तन आहे, वर्ष श्राद्धाला कीर्तन आहे, 12व्याला कीर्तन आहे, वाढदिवसाला कीर्तन आहे, सगळ्याला कीर्तन आहे. बरोबर आहे ना? कीर्तन लय वाढली पण गुणच नाही हो. लोकांचं कसं झालं माहिती का? खर्रे महाराज तुमचंच खर्रे, तुमचंच खर्रे, पण कुठपर्यंत हित आहे तोपर्यंत. आम्ही निघाले की धंदा आहे त्यांचा. लय अवघड झालंय रे बाबा. कीर्तन फक्त बसण्यासाठी नसतं तर कीर्तन ऐकण्यासाठी असतं. कीर्तन फक्त ऐकण्यासाठी नसतं तर त्याचं आचरण करण्यासाठी कीर्तन असतं. प्रत्येक कीर्तनातून आम्ही काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. मग तुम्ही म्हणाला महाराज आल्यापासून दणकच लावलाय तुम्ही, माणसं माणसात आणायच्यात, माणसं माणसात आणायच्यात, माणसं माणसात आणायच्यात. आम्ही काय भूतेत वही? आम्ही एवढी हजारिक दिसतोय, आम्ही काय माणसं नाही ती वही? नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय बा? येशिवच येऊन दारावडा टाकताय आमच्याच, दतिंगच करताय तुम्ही एक म्हणते ना लोक. पण बघा बरं का, आम्ही माणसं आहेत, आम्ही माणसं आहेत, पण फक्त आम्ही शरीर रूपानं माणसं आहेत. आमच्या डोक्यात मात्र राक्षसी विचार आहे. मी पटवून देईल आम्ही माणसं आहेत का कोण आहेत. बघा 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. आमच्याच कर्जत तालुक्याची घटना आहे. कोपर्डीचं प्रकरण तुम्ही ऐकून असाल. कोपर्डीचं प्रकरण तुम्ही ऐकून असाल. एक 13-14 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग केला, तिच्यावरती बलात्कार 4-5 जणांना केला. कधीतरी विचार करावा लागतो आम्ही माणसं आहेत का? बारामती परिसरात बोरी काजळ नावाचं गाव आहे इंदापूर तालुक्यात. त्या बोरी काजळ नावाच्या गावात जिवंत आईच्या डोक्यात मुलानं कोयता घालून आईची हत्या केली. बाप पळून गेला म्हणून बाप वाचला. मग विचार करा आम्ही माणसं आहेत का? मग महाराज तुमच्या दृष्टीने माणसं 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 म्हणजे तरी काय आहे का? माणसाची व्याख्या एका वाक्यात सांगून जातो. साहेब आपल्याकडे एक भाकर आहे, आपल्याकडं एक भाकर आहे, आणि जर अर्ध्या भाकरीनं आपली भूक भागणार असेल तर राहिलेली अर्धी भाकर जर दुसऱ्याला देण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल ना तर म्हणायचं आम्ही माणूस आहे. नाही तर आम्ही माणूस या व्याख्येपासून खूप दूर आहे. मग माणूस माणूस म्हणजे नेमकं काय ऐकून जा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर. कोई जीता है हंस हंस के, कोई जीता है रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान. कोणाला म्हणतात माणूस कळलं? जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला म्हणतात माणूस. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी. चला अभंगाची महत्वाची भूमिका आहे.
या अभंगामध्ये तुकोबराय सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माची सार्थकता झाली, पण सार्थक गोष्टीला महत्व काय हो? कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत. मला सांगा, सावलीला का किंमत आहे? कारण ऊन आहे. उजेडाला का किंमत आहे? कारण अंधार आहे. चांगल्या माणसाला का किंमत आहे? कारण या जगात वाईट जीवन जगणारी माणसं आहेत. म्हणून सार्थक जीवनाला किंमत आहे, कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं आहेत. कल्याणजी महाराज, मला तर वाटतं निरर्थकतेची यादी भली मोठी, निरर्थकतेची यादी भली मोठी. काही बोटावरती मोजणे एवढी लोक सार्थक जीवन जगतात, नाही तर निरर्थकतेची यादी. मग सार्थक जीवन कोणाचं मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सार्थक जीवन समजून देण्या अगोदर मला या जगात निरर्थक काय आहे हे मला पटवून द्यायचंय. सार्थक जीवन पटवून देण्या अगोदर मला निरर्थक काय हे पटवून द्यायचंय. आणि त्याचा पुरावा देण्यासाठी मी ज्ञानोबरायांकडे जातो. ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी लिहायला बसताय तुम्ही. ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, हळूहळू 16व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचताय. आणि 16व्या अध्यायात तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. बरोबर, 16व्या अध्यायात तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. माऊली, तुमच्या पुढे आम्ही निखळ ज्ञानाचे श्रवण करायला बसलोय, मग आम्हाला ज्ञानाचंच ज्ञानामृत पाजा ना. पण गरज नसताना सुद्धा ज्ञानोबरायांनी अज्ञानाची भूमिका प्रतिपादित केली. ज्ञानोबराय म्हणतात त्याज्य ते त्याज्यावया लागे, पण कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. टाकून द्यायची ती गोष्ट टाकूनच द्यायची, त्यात शंकाच नाही. पण ते कधी कळालं पाहिजेत? कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. मला वाटतं माणसाला काय खावं हे नंतर कळालं तरी चालतं, पण काय खाऊ नये आधी कळायला हवं. चला पुढचा पुरावा देण्यासाठी परत ज्ञानोबरायांकडे जाऊया. बोलता बोलता आपण बोलतो एखाद्याचं गावातलं बोलणं कसं असतंय? मोहगम असतं. मोहगम तुमच्याकडे बोलतात का? मोहगम, मोहगम म्हणजे बिनबुडाचं बोलणं, ज्याच्या बोलण्याला आधार पण नाही आणि त्याच्या बोलण्याला काहीच नाही. बरोबर ना? गावात एकतरी असं असतं का नाही? लोक म्हणते जाऊ दिला का, काय ऐकायचंय त्याचं, ते बोलतच असतं 5 मिनिटांनी, त्याच्या लक्षात राहत नाही काय ऐकून करायचंय. बिनबुडाचं बोलणं त्याला म्हणतात मोहगम. गीतेनेही शब्द मोगच वापरला आणि ज्ञानोबरायाही ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 182 क्रमांकाच्या ओवीत मोग शब्द वापरतात. ओवी अशी, या लागी जन्मले ते मोग, जैसे वारशी विनमेग, का मृग जळाचे तरंग दुरोनीच पहावे. जसं पाण्याविना येणारे ढग निरर्थक आहेत, जसं पावसाविना भासणारं मृगजळ, पावसाविना येणारे ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारं मृगजळ व्यर्थय ना, तसं जी व्यक्ती भजनच करत नाही ना, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. मग ते समजून घ्याव्यासाठी मी तुम्हाला एक जुन्या काळातला दृष्टांत देतो. बाबा आपलं वय काय आहे? वा, 78. माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही. 78चं वय. बाबा तुमच्या काळात लग्न कशी व्हायची हो? साधी व्हायची. हा, आज महत्वाचा मुद्दा मला पहिल्यांदा कीर्तनात मिळाला. 8 दिवस व्हायची. बरोबर ना? 8 दिवस व्हायचे. थाटामाटात नव्हती होत, पण बैलगाडीचा प्रवास राहायचा. बरोबर ना? आमच्या काळात झालेलं बी कळत नाही. जेव्हा गबळ घरी येतय का तेव्हा कळतंय आपल्या कार्ट्याने पराक्रम केला रे. बरं, तिथं झाकली 1.25 लाखाची, काय उघडून तरी काय करायचंय? ते आपलंच असतं. आपला तो बाबून दुसऱ्याचा ती कायटच असतं. लय अवघड आहे ते. आणि मग लग्नाचं सगळं, ते लग्न म्हणलं की जरा ते गाजा वाजत असते.